मी मॅनेज करतो ऑनेस्टली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण कसं आहे की थोड्या फॉर्मॅलिटीज करायला आपल्याला पण काही वेळ नाही आणि जास्त काही नको. ओके, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण 10ची टायमिंग होती, पण माझा मावस भाऊ काल 7चा वाजल्यामुळे थोडंसं लेट झाला. काल वगैरे सर्व कार्यक्रम आवरायला मला 2-3 वाजले. ऑलरेडी एक कार्यक्रम कॅन्सल केला होता मी गडिंग्लजचा, पण पुन्हा एकदा कॅन्सल करणं गडिंग्लज हे म्हणजे माझ्या तरी तत्वात बसत नाही. सो त्यांना सांगितले की ठीक आहे 10चा 11 वाजता करा, पण आम्ही तेवढं 11 वाजून 5 मिनिटांनंतर इथं हजर राहिलो. सो आता माहीत नाही की काय बोलायला पाहिजे नाही पाहिजे माहीत नाही ऑनेस्टली, कारण सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी यूट्यूबवर खूप जास्त प्रमाणात व्हायरल झालो आहे, तुम्ही तो सेकंड पार्ट आहे. पण सुरुवातीला मी माझ्याबद्दल 2 शब्द सांगतो. ॲक्च्युली माझा मित्र पण आहे खूप जवळचा, सौरभ आरबोळे म्हणून गडिंग्लजचाच आहे, ज्यानं माझ्यासोबत प्रिपरेशन केल्या, त्याच्या टिप्स वगैरे मी वापरलेल्या आहेत. माहीत नाही सौरभचे पप्पा वगैरे आले की नाही माहीत नाही, आय डोंट नो. तर सुरुवातीला माझ्याबद्दल थोडंसं 2 शब्द सांगतो. ज्यावेळी सिलेक्शन झालं 2024चा हा माझा 3रा अटेम्प्ट होता. मी 2020मधून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BTech डिग्री कंप्लीट केली. पण त्याच दरम्यान मार्चमध्ये लॉकडाऊन आला. पण आता लॉकडाऊनमध्ये करायचं काय या हेतूनं गंगापूर आमच्या शेजारीचं आहे गाव, तिथं पोस्टमनचा जॉब केला. पोस्टमनचा जॉब करण्यामागचा हेतू इतकाच होता की काय की तसं पण लॉकडाऊन होतं, ऑनलाईन एज्युकेशन चालू होतं. आठवड्यातून 1 दिवस काम करून 12 किंवा 10,000 रुपये पगार त्यावेळी मिळणं डिफिकल्ट झालं होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. सो ॲटलिस्ट ते 10-12 महिने काम करून 1 लाख रुपये तरी जमा होतील आणि तेच 1 लाख रुपये मला पुढे माझ्या शिक्षणासाठी उपयोगाला येतील या हेतून मी पोस्टमनचा जॉब केला. मला भरपूर लोकांनी म्हटलं यार काय भाई तू इंजिनिअरिंग केलंस आणि पोस्टमनचा जॉब करतोयस, तुला लाज वगैरे वाटत नाही. कमवायला लाज काय वाटायला नाही पाहिजे, कारण प्रत्येक काम हे काम असते, त्यातनं काही कमीपणा नाही वाटला पाहिजे. सो हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि काय स्वतःच्या पायावर स्वतः उभारतो हे खूप मोठं आहे त्यामध्ये. त्यानंतर मी 9-10 महिने पोस्टाचा जॉब केला. पण मग त्यामध्ये एक होतं माझ्या मनामध्ये की हे 10,000 किंवा 12,000 मिळवण्याच्या मागे मी थांबलो तर माझे पाय तिथंच बांधले जातील आणि मी काय आकाशात उंच उडी घेऊ नाही शकणार. सो माझ्या प्राथमिक शाळेतले शिक्षक म्हणायचे की आभाळात उडणाऱ्या उंच गरुडाने जमिनीवर चालणाऱ्या हालचालींकडे जास्त लक्ष द्यायचं नसते. सो त्या हेतूनं लक्ष ठेवून मी तो पोस्टमनचा जॉब सोडला. त्याआधी मी इंजिनिअरिंगला 2nd इयरला असताना इंडियन नेव्हीमध्ये सेलरची भरती झालो होतो, फक्त मेडिकल राहिलं होतं. मग त्यावेळी माझा दादा काय म्हटलं की मी पण ऑलरेडी शिपाई आहे आर्मीमध्ये आणि तू पण शिपाई होता आर्मीमध्ये, तर दोघं पण बाहेर तर घरचं कोण बघणार. सो या हेतून तो नेव्हीचा जॉब पण सोडला. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना पोस्टमनचा पण जॉब सोडला. पण मग 31 मार्च 2021 मध्ये पोस्टमनचं रेजिग्नेशन टाकलं आणि 1 एप्रिल 2021ला आम्ही दिल्ली गाठली. मी आणि माझा मित्र मंगळवाडीचा जय पटेल आम्ही मग दिल्लीला गेलो. अजित शहा नावाच्या व्यक्तीनं मला क्लाससाठी मदत केली. क्लास लावण्यामागचा एक हेतू सांगतो की 1 वर्ष क्लास केला. क्लासची फी पण जास्त होती, 1.5-2 लाख रुपये होती. पण मला क्लास लावण्यामागचा हेतू इतकाच होता की क्लासला जे लावणारे पैसे उपलब्ध होणार होते ते मला मदत स्वरूपात मिळालेले होते. सो मी क्लास लावायचा विचार घेतला. समजा म्हणजे क्लास लावायलाच पाहिजे असं काही नाहीये, दोन्ही प्रकारची मुलं आहेत. क्लास न लावता गावी राहून शिकलेले, गावी राहून सिलेक्ट झालेली पण मुलं आहेत. सो तुम्ही त्या प्रकारे सुद्धा अभ्यास करू शकता. माझा हेतू इतकाच होता की काय की 2-3 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर तुम्हाला नंतर वाटू नये ह्याला क्लास लावला असतं बरं झालं असतं, असं नंतर वाटायला नको. सो हा हेतू मी आधीच क्लिअर केला की काय की मी क्लास ऑलरेडी लावणार आहे, क्लास प्रिपरेशन करणार आहे. काय की एखादा मेंटॉर भेटणं माहीत नाही, UPSCच्या जर्नीमध्ये कसं आहे की वेळोवेळी तुम्हाला चांगली लोक भेटावी लागतात. मग तशी मला भेटत गेली, पण मग ती प्रत्येकाला भेटतील असं नाहीये. सो जर तुमच्याकडे पैसे उपलब्ध होत असतील, घरी फायनान्शियल बॅकअप असेल तर क्लास लावायला काही हरकत नाही आहे. ओके. सो मग मी एप्रिल 2021ला क्लास लावला. 2022चा पहिला अटेम्प्ट मी दिल्लीतूनच दिला, पण माझी काय प्री क्लिअर झाली नाही. सो मग प्री क्लिअर नाही झाली, मग गावी आलो. थोडं आठवडाभर थोडंसं इकडे तिकडे झालं, परत मग दिल्लीला निघून गेलो. डिसेंबरपर्यंत मेन्सचा अभ्यास केला त्या दरम्यान. आणि ज्यावेळी तुमची पूर्व परीक्षा पास होत नाही आणि तुम्ही पुढच्या अटेम्प्टला परत प्रिपरेशन करताय, तो तुमचा गोल्डन पिरियड असतो. कारण त्यावेळी तो असते ना की शांततेच्या काळामध्ये जास्त घाम काढायचा जो वेळ असतो तो असतो. सो त्यावेळी तुम्ही जे आमचे विषय आहेत म्हणजे GS1 जनरल स्टडीचे किंवा ऑप्शनलचे असतील तर त्या विषयाच्या स्वतःच्या नोट्स बनवणं किंवा जे स्वतः प्रॅक्टिस टेस्ट देणं, रायटिंगची प्रॅक्टिस करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या असतात.
सो मग पुन्हा एकदा हे तर फिक्स, म्हणजे हे काय असं काय मनाशी नव्हतं की पहिल्याच अटेम्प्टमध्ये IAS किंवा IPS बनायचं असं काही डोक्याशी काही नव्हतंच. कारण एक बॅक ऑफ द माइंड एवढं होतं की काय आपण सगळे गावाच्या पोराला 1-2-3 अटेम्प्ट तरी लागतातच. हे मे बी माझं प्री कन्सिव्ड नोशन असू शकतंय. तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पण करू शकताय, पण काय की हाताची पाचवी बोटं काय सारखी नाही, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. सो हा माझा विचार होता, तुमचा विचार वेगळा असू शकतो. सो 2023 मध्ये मग दिल्लीचं वातावरण खूप खराब आहे. म्हणजे असली तर खूप जास्त गरमी आहे आणि असली तर खूप जास्त थंडी आहे. म्हणजे तिथं जगणं म्हणजे एकदम खूपच डिफिकल्ट होतं. आणि आम्ही केजरीवालच्या कृपेने आम्हाला 200 युनिट लाईट बिल वगैरे फ्री मिळायची. सो लाईट बिल येऊ नये उन्हाळ्यात, त्यामुळे आम्ही AC वगैरे काहीच लावायचं नाही, फॅनवरच राहायचो. कारण मग त्यासाठी वगैरे जास्त पैसे ते 200 युनिट क्रॉस केल्यानंतर असायचे. सो मग आम्ही दिल्ली परत करून आम्ही पुण्याला आलो. सो पुण्यात राहायचं आणि गावाकडनं येण्यामागचं कारण इतकंच होतं की गावाकडे आलं की हा आला घरला, तिकडे चल, हे पाहुणे आले, ते आले, यांचं लग्न आहे, त्यांचं लग्न आहे, यांचं बारसं आहे, त्यांचं बारसं आहे करत अटेंड करते, अभ्यासाचा बट्ट्याबोळा आणि सगळं झालं. मग आमचं लग्न करायची पाळी. सो मग गावाकडे न येण्याचा आणि पुण्यात राहण्यामागचा हेतू तोच होता की पुण्यात राहून चांगला अभ्यास करता येईल, चांगलं एक सर्कल भेटेल मुलांचं. सो तेच घडलं की चांगली मुलं भेटली. 2023चा अटेम्प्ट पुण्यामध्ये दिला. त्यावेळी प्री होईल का नाही याची गॅरंटी नव्हती, पण कारण पहिली प्री फेल झालो होतो. पण पहिल्या प्रीच्या ज्या चुका झाल्या होत्या की त्या चुका सुधारायचं काम केल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पहिल्या अटेम्प्टला मी PYQचं अनालिसिस केलं नव्हतं, ते PYQचं अनालिसिस मी दुसऱ्या अटेम्प्टला केलं. पहिल्या अटेम्प्टला मी टेस्ट पेपर सोडवले नव्हते, ते टेस्ट पेपर मी दुसऱ्या अटेम्प्टला सोडवले. पहिल्या अटेम्प्टला माझे रिव्हिजन झाले नव्हते, फक्त एकदाच वाचून झालं होतं. दुसऱ्या अटेम्प्टला मी 2दा वाचून जाऊन तिसरी रिव्हिजन करत होतो. मग माझं ठरलं होतं की एक्झामच्या आठवडाभर आधी काय करायचं आहे, एक्झामच्या आधी 15 दिवस काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आधी माझं ठरलं होतं. कारण एक्झामची डेट 1 वर्ष आधी डिक्लेअर झालेली असते UPSCची. सो या थोड्या मायक्रो प्लॅनिंगच्या गोष्टी ऑलरेडी डोक्यात आल्या होत्या आणि त्याचा फायदा मला झाला. 2023 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची पण प्री निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण प्री निघाली. बऱ्यापैकी 2 सब्जेक्टच्या माझ्या नोट्स तयार होत्या, 2 सब्जेक्टच्या नोट्स तयार नव्हत्या. ऑप्शनलचा एक पेपर तयार होता, पण ऑप्शनलचा दुसरा पेपर तयार नव्हता. सो सप्टेंबरमध्ये मेन्स होती, सगळं व्यवस्थित चालू होतं. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला डेंग्यू झाला आणि त्या डेंग्यूमध्ये माझे 15 दिवस गेले. सो मग त्यावेळी कळून चुकलं होती की काय की म्हणजे दादा माझा नेहमी म्हणायचा अभ्यास थोडा कमी झाला तर चालेल, पण परीक्षेच्या वेळी अजिबात आजारी पडायचं नाही. पण मग ते त्यावेळी झालं होतं, डेंग्यू झाला. आणि मग त्यावेळी मला कळून चुकलं होतं की ऑप्शनलचा पेपर 1चा अभ्यास झाला होता, GS ठीकठाक अभ्यास झाला होता, पण पेपर 2चा ऑप्शनलचा अभ्यास झाला नव्हता. आणि ज्यावेळी रिझल्ट आला नंतर त्यावेळी पण तेच कळालं होतं की ऑप्शनलच्या पेपर 1ला मला चांगले मार्क आले होते, 135 समथिंग, पण पेपर 2ला खूपच कमी आले होते, 80 वगैरे स्कोर आला होता. सो त्या ऑप्शनलमुळे माझं मेन्सचं सिलेक्शन राहून गेलं. पण ती संधी सुधारायची, ती चूक सुधारायची संधी मला पुन्हा आली होती. कारण परत नोव्हेंबरमध्ये माझी फॉरेस्टची मेन्स होती आणि त्यात भरातभरमध्ये गावाकडे झेंडू लावलेला पप्पांनी. आणि एवढा झेंडू लावलेला गावाकडे की दरच मिळायचा नाही, 10 रुपये किलो 20 रुपये किलो दर मिळायचा. माझा पैसे तरी घातल्यात, आता शेतकऱ्याचं कसं असतं की ऍटलीस्ट घातल्यात तर पैसे परत मिळतात, हे असतोय. सो मग पप्पा झेंडू पुण्याला पाठवायचे. सकाळी 5 वाजता मी झेंडू पुण्यात कलेक्ट करायचो. तिथे 4-5 वेंडर बघून ठेवलेले. तर 4-5 जणांना मी आदल्या दिवशी फोन करून विचारायचे की तुम्हाला 50 किलो झेंडू लागणार आहे काय. सो मी तो झेंडू ते वाटायचा. 11 वाजेपर्यंत ते कार्यक्रम करायचा. परत जरा असं झोपायचं रूमवर, कारण 5 वाजता उठलेला असायचं, सवय नसायची. सो त्या काळामध्ये 50 दिवसामध्ये 2 ऑप्शनल तयार केले, जिओलॉजी आणि फॉरेस्ट्री. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माझी फॉरेस्टची मेन्स गेली. पण त्यावेळी खूप जास्त असं वाटलं होतं की रिझल्टशी असोसिएट झालं होतं, कारण कष्ट पण केले होते. कारण CSEला माझं 100% देऊ शकलो नव्हतो. सो फॉरेस्टची क्लिअर होईल असं वाटलं होतं. फॉरेस्टची मेन्स निघाल्याचा खूप जास्त कॉन्फिडन्स होता. आम्ही 4 जण होतो, 2 जणांची फॉरेस्टची मेन्स निघाली होती, आम्ही दोघांची मेन्स निघाली नव्हती. सो खूप जास्त वाईट होत होतं ते. 15 दिवस खूप जास्त दुःख झालं होतं. लिटरली कोम्यात गेलेल्याची फिलिंग असते ती. पण मग त्यानंतर जो 24चा अटेम्प्ट द्यायचा नाही द्यायचा, स्किप करायचा की 25चा अटेम्प्ट द्यायचा, हे सगळं डोक्यात कॅल्क्युलेशन चालत होतं. मग पुन्हा एकदा एवढं ठरलं होतं की काय की CSEची मेन्स क्वालिफाय करणं नॉट आवर कप ऑफ टी असं ठरलं की म्हणजे आपलं तर काही घास नाही असं वाटायला लागलं. आणि फॉरेस्टचीच मेन्स निघावी असं वाटू लागलं. कारण फॉरेस्टची मेन्स माझी जी चुकली होती ती 3 मार्कांनी माझ्या इंटरव्ह्यूचा कॉल हुकला होता त्या वर्षीचा. पण त्यातून काय शिकलो मी की माझे इफर्ट्स योग्य डायरेक्शनमध्ये चालू आहे. मी जे करतोय ते योग्य प्रमाणे योग्य डायरेक्शनमध्ये करतोय. फक्त काही अजून थोडं करायचं आपल्याला. कारण फक्त मेन्स पास करणं महत्वाचं नाही, तर मेन्स चांगल्या मार्जिनने पास करणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो
सो 2024 मध्ये 23ची प्री निघाल्यामुळे 24ची प्री निघणाऱ्या सिव्हिल्सची मला 100% खात्री होती. माझ्या आजूबाजूच्या मित्रांना पण माहिती होती की सिव्हिल्सची प्री निघणार आहे, पण मला फॉरेस्टची प्री काढायची होती. कारण त्यावेळी कळून चुकलं होतं की काय की सिव्हिल्सची मेन्स क्लिअर करणं खूप डिफिकल्ट आहे आणि फॉरेस्टची मेन्स क्लिअर करणं कंपॅरेटिव्हली इझी आहे. पण अनफॉर्च्युनेटली माझी फॉरेस्टची प्रीज नाही निघाली, फक्त सिव्हिलचीच प्री निघाली. सो ती खूप जास्त भीती वाटायला लागली की आता करू किंवा मरो सिच्युएशन झाल्या. करायचं आहे तर सिव्हिल्समध्येच करायला लागेल, कारण फॉरेस्टचं सेकंड संधी नाही आहे. पुन्हा एकदा ज्यावेळी मागच्या त्या 2023च्या मेन्सला माझ्या चुका झाल्या होती की ऑप्शनलची तयारी केली नव्हती. 2024ला मी खूप जास्त वेळ मी ऑप्शनललाच दिला. पेपर 2चा माझा अभ्यास झाला नव्हता. पेपर 2 रिवाईज केला, माझ्या स्वतःच्या नोट्स काढल्या. त्यानंतर पेपर 1 माझा जो स्ट्रॉंग पॉईंट होता तो अजून स्ट्रॉंग बनवला, जेणेकरून मला ऑप्शनल चांगले मार्क येतील. जीएस माझ्या जिथं थांबले नोट्स राहिल्या नव्हत्या त्या नोट्स मी पुन्हा तयार केल्या, पुन्हा रिव्हिजन केल्या. 2023 मध्ये मी जीएसचे पेपर लिहिले होते, पण 2024 मध्ये मला समजलं की मला जीएसचा स्कोर येतोय, तर जीएसचे प्रश्न पेपर परत लिहिणं म्हणजे मूर्खपणा आहे. सो माझे जिथं कमीपणा कुठं होता की मला ऑप्शनलला मार्क येत नव्हते, सो मी ऑप्शनलचे पेपर लिहिण्यामध्ये जास्त भर दिला. ऑप्शनलचे 6-7 पेपर लिहिले. ऑप्शनलच्या मॉकला पण मला चांगला स्कोर येऊ लागला. मेन्स चालू सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि असं पण ऐकलं होतं की काय की एकदा डेंग्यू झाल्यावर परत डेंग्यू होत नाही. परत ऑगस्टचा पहिला आठवडा आला आणि परत मला डेंग्यू झाला. पण यावेळी नशीब एवढं चांगलं होतं की 2023ला मला डेंग्यू होऊन गेला होता, त्या इम्युनिटी होती, त्यामुळे आठवडाभरातच लवकर बरा झाला. सो ज्यावेळी पहिल्यांदा वाटत होतं की डेंग्यू होऊ नये, मग त्यावेळी नंतर वाटत बरं झालं, मागच्या वर्षी होऊन गेलं त्यावेळेला लवकर तरी आवडलं. सो हे थोडं झालं. 2024ची मेन्स दिली. मेन्स दिल्यानंतर ऑप्शनचा पेपर मला चांगला गेला होता याची खात्री होती, पण ऑप्शनचा पेपर 1 पर्यंत जीएसचे पेपर झाले 4, एसएचा पेपर गेला, ऑप्शनचा पेपर 1 पण गेला. त्यानंतर एवढं वाटलं की काय नाही, या वर्षी 100% इंटरव्ह्यूचा कॉल आहे आपल्याला. एवढी खात्री होत गेली की पेपर दुसरे होत गेले, चांगले वाटत होतं. पण ज्यावेळी ऑप्शनचा पेपर 2चा पेपर आला, खूपच रॅन्डम पेपर आला, मग त्यावेळी वाटलं जो काही इंटरव्ह्यूचा कॉल येणार आहे तो यावर्षी येणार नाही वाटतं. कारण म्हणजे प्रत्येक यूपीएससी करणाऱ्या मुलाची इच्छा असते की एकदा तरी सिलेक्शनचं माहीत नाही, सिलेक्शनची जी इच्छा शक्ती असते ती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्टमध्येच निघून गेलेली असते. त्यानंतर असं वाटत असतं की ॲटलीस्ट एखादा इंटरव्ह्यू तरी देऊन यावं, कारण समाजात अशी किंमत तर नाही. त्यांना पोराने एवढी प्रिपरेशन केली आणि मेन्स पण क्लिअर नाही झाली, असं असते थोडंफार. सोशल प्रेशर, सोसायटी प्रेशर असतेच. पण फॉर्च्युनेटली त्यावेळी माझी मेन्स क्लिअर झाली. पण मग त्यावेळी पप्पांना थोडासा किडनीचा त्रास चालू झाला आणि माझा रिझल्ट लागला डिसेंबरमध्ये. 9-10 डिसेंबरला माझा रिझल्ट लागला. त्यावेळी मी DYPD कोल्हापूरमध्ये होतो आणि दुसऱ्या दिवशी पप्पांचं ऑपरेशन होतं PCNचं. म्हणजे ती काय नाही की रिझल्टचा जो आनंद होता तो आनंद सेलिब्रेट करता नाही आला, कारण सगळेच हॉस्पिटलमध्ये आणि आनंद घेऊन करणार. पण मग त्याचा फायदा एवढा झाला की पप्पांचं ऑपरेशनला जाण्याचं टेन्शन कमी आलं. पोराची मेन्स तरी क्लिअर झाला, त्यामध्ये टेन्शन तरी नव्हतं. 20 डिसेंबरला माझा इंटरव्ह्यूचं शेड्यूल आला आणि त्यानंतर कळालं की महिन्याभरातच माझा 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू आहे. आणि कितीही झालं, कितीही प्रिपरेशन चांगली केली असली तरी यूपीएससीचा इंटरव्ह्यू द्यायची म्हणजे तर प्रत्येकाची थोडीफार लागतेच. आणि महिनाभरात प्रिपरेशन करणं खूप टफ असतंय. सो माहीत नसतात आपल्याला निगेटिव्हिटीज काय असतात त्या. मग पण की चांगला कोर होता, म्हणजे माझ्यासोबतचे चांगले मित्र होते, त्यांनी ऑलरेडी इंटरव्ह्यू देऊन झाले होते. निशांत देशमुख नावाचा माझा मित्र होता, ते ऑलरेडी फॉरेस्टमध्ये सिलेक्ट झाला होता. सो त्याच्या इंटरव्ह्यूचा गायडन्स होता, कारण त्याला इंटरव्ह्यू चांगले मार्क होते. मग त्याचा मार्क करून त्याचा वगैरे सगळ्याचा गायडन्स वगैरे घेऊन दिल्लीमध्ये जे तुम्ही यूट्यूबवर बघताय ते दिल्लीच्या कोचिंग क्लासेसचे मॉकचे इंटरव्ह्यूज आहेत. ॲक्च्युअल इंटरव्ह्यूचा व्हिडिओ बाहेर येत नाही. ते जे आहे ते क्लासेसचे व्हिडिओ आहे आणि ती पण एक मार्केटिंग स्किल आहे. मार्केटिंग स्किल कसं आहे की ते इंटरव्ह्यू देणाऱ्या प्रत्येक मुलाचे मॉक इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतात आणि आमच्याकडून आधीच सही करून घेतात की तुमचं सिलेक्शन झालं की आम्ही व्हिडिओ टाकणार आहे. सो पोराचे ऑलरेडी हात बांधलेले असतात. आणि रिझल्ट झाल्यानंतर 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू दिला मी डोलपूर हाऊसला. सो आम्हाला त्या इंटरव्ह्यूच्या टॅपमध्ये डिटेल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये छंद वगैरे विचारले जातात. सो मी धनगराचा मुलगा आहे, त्याचा मला 100% अभिमान आहे. त्यात मला अजिबात कधीच लाज नाही वाटली. म्हणजे आजकाल मुलांना ना आई वडील काय करतात हे सांगायला लाज वाटते. मला कधीच लाज नाही वाटली. लाज का नाही वाटली तर काहीतरी वेगळं करतात माझा आई वडील, हे एक अभिमान होता. सो माझा म्हणजे आई वडील बघी लागतात तर माझा छंद पण शीप अँड गोट ट्रेनिंग हा लिहिला होता मी हॉबी तिथं.
आणि त्या हॉबीशी रिलेटेड म्हणजे हॉबी लिहिणं म्हणजे काही की फक्त आपल्या गावाकडची बकरी लागते तसं राखायची नसते. तर त्या हॉबीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या मामांच्या पोरांना मी फोन म्हणजे मी जात होतो बकऱ्यात म्हणजे 9वी 10वी पर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही पूर्ण सुट्ट्या बकऱ्यात असायचो. पण जसं इंजिनिअरिंगला गेलो किंवा जसं सायन्सला गेलो तसं बकऱ्यात जायचं ओघ कमी आला. म्हणजे आम्ही महिना 2 महिने जायचो त्यानंतर आठवडाभर जाऊ लागलो. पण ते जायचा मोह काय आवडत नसायचा कारण लहानपणापासून खूप जास्त वेळ बकऱ्यात घालवलेला असायचा आणि सुट्टी बकऱ्यात ते थोडं वेगळंच असायचं. मग म्हणजे त्या निमित्ताने पाहुण्यांना पण भेटणं वगैरे व्हायचं. सो तो एक असायचा. पण मग बकरी राखतो म्हणजे आपली गावाकडची बकरी राखतात तसं नसते. त्याची पूर्ण डिटेल सायंटिफिक इन्फॉर्मेशन गोळा करायची असते. म्हणजे आपल्या बकऱ्यांच्या ज्या ब्रीड आहेत त्या ब्रीड कोणत्या कोणत्या असतात म्हणजे हिमाचल प्रदेशला वगैरे गड्डी बकरवाल वगैरे ते पण आहेतच नोमॅड ट्राइब्स आहेत. या सगळ्यांच्या मध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे तर आपल्यामध्ये बकऱ्यांच्या ब्रीड कोणत्या असतात, दूध किती देतात, किती महिन्याला पिल्ली घालतात तर किती पिल्ली देतात, रोग होतात तर रोग कोणते होतात, त्या रोगांना औषधं कोणती दिली जातात, आपली बकरी दूध देतात तर किती देतात तर का कमी देतात, तर मग अशा दूध देणाऱ्या कोणत्या प्रजाती जास्त आहेत परदेशांमध्ये. त्यासोबतच लोकर देतात तर ती लोकर का तुमची पुअर क्वालिटीची लोकर आपली बकरी का पुअर क्वालिटीची लोकर देतात, तर मग अजून परदेशामध्ये चांगली लोकर देणाऱ्या कोणत्या प्रजाती आहेत त्या पण, किंवा आपल्या बकऱ्यांची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा लोकरीची क्वालिटी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. सो त्या सगळ्या गोष्टींचा आणि मला त्यानंतर विचारलं पण की तुमचा छंद काय आहे. ऍक्च्युअली इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं एका बोर्ड मेंबरना की तुमचा छंद काय, मग मी सांगितलं शिप अँड गोट ट्रेडिंग आहे. मग शेळी दूध किंवा मग त्यांनी मला क्वेश्चन विचारला की डॉक्टर्स आजकाल शेळीचे दूध का रिकमेंड करू लागलेत लोकांना. सो मी त्यांना सांगितलं की काय की शेळी खूप जास्त मेडिसिनल प्लांटचा पाला खातो आणि ती जे मेडिसिनल प्लांटचा पाला खाते ते जो मेडिसिनल कंटेंट असतो तो तिच्या दुधामध्ये उतरवतो आणि तो दुधामध्ये उतरवलेला दूध जे डायबेटिक पेशंट वगैरे जे आहेत त्या पेशंटला डॉक्टर रिकमेंड करतात कारण मेडिसिनल व्हॅल्यू असल्यामुळे. मे बी ते जे ग्राउंड टू द सिच्युएशन होतं की कारण ऍक्च्युअल ग्राउंड रिलेटेड होतं, मी पाहिलं होतं, मी अनुभवलं होतं. सो त्याचा मला मे बी फायदा झाला असेल असं त्यावेळी वाटलं होतं. आणि इंटरव्ह्यू माझा पहिल्याच झाला स्लॉटमध्ये म्हणजे की 10 जानेवारीपासून काहीतरी इंटरव्ह्यू चालू झाले होते आणि माझा पहिल्या 10 दिवसामध्ये 20 जानेवारीला इंटरव्ह्यू होता. बाकी प्रत्येक मुलांचे इंटरव्ह्यू 25-30 मिनिटं वगैरे चालत होते आणि मी जाणारा बोर्डला म्हणजे 5 बोर्ड असतात आणि त्या एका बोर्डला जाणार म्हणजे सेकंड लास्ट कॅन्डिडेट होतो. आणि त्या दिवशी भरातभर म्हणजे आमचा बोर्ड लेट झाला चालू होता म्हणजे 2 वाजता ऍक्च्युअली आफ्टरनूनचा बोर्ड चालू होतो पण आमचा बोर्ड 2:30 वाजता चालू झाला आणि काही करून त्याला 5 वाजता संपवायचं होतं. त्यामुळे प्रत्येकाच्या याच्यामध्ये गडबड होती आणि त्याला काय देणं नव्हतं कारण अशी 3000 पोरं इंटरव्ह्यूला येतात आणि त्यांना कसं शेवटी मानवी काय स्वभाव आहे की किती देश क्वेश्चन किंवा त्याच गोष्टी कसं विचारायच्या वगैरे मग ते शेवटी ते पण बोर्ड मेंबर वगैरे पण बोलतात. नंतर मी समथिंग मला 4:30-35ला वगैरे मला इंटरव्ह्यू चालू झाला आणि मला 18-19 मिनिटाचा हाकलून दिली. त्यावेळी बाहेर आल्यानंतर मी माझे मित्र म्हणजे झालं त्यानंतर सगळं साहित्य वगैरे बाहेरच काढून घेतलेलं असतं आणि त्यानंतर मित्रांना आल्या मी निशांतला पहिल्यांदा फोन केला की अरे भाई काय आहे बाकी पोरांचा 25-30 मिनिटं इंटरव्ह्यू झाला आणि माझा 18-19 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला. पण मी माझी ती पहिली रिॲक्शन होती इंटरव्ह्यू झालेल्याची ती मी त्या मित्राला सांगितलेली त्याला ती माझी मुवमेंट कॅप्चर केली होती की काय काय माझी फिलिंग आहे, रॉ फिलिंग काय असतात. जे पहिला कॉल असतो की रॉ फिलिंग असतात मग कारण जे आपण काही सत्य घडले असते ते सांगत असते. नंतर जसं जसं आपण धोळपूर हाऊसपासून लांब येऊ म्हणजे पुण्याला येऊ तसं त्याला चटणी मसाला वगैरे लागलेला असतो आणि ऍक्च्युअल घडलेल्या गोष्टी वेगळ्याच असतात आणि समाजात पसरलेल्या गोष्टी वेगळ्याच असतात. तर चटणी मसाला लावून गोष्टी बाहेर पसरलेल्या असतात. पण मग 20 जानेवारीपासून 10 एप्रिलपर्यंत वगैरे इंटरव्ह्यू चालू होते. जसे जसे मुलांची इंटरव्ह्यूचे ट्रान्सक्रिप्ट बाहेर येत होते तसं तसं माझा कॉन्फिडन्स कमी येत होता कारण मुलांच्या ट्रान्सक्रिप्ट माझ्यापेक्षा भारी वाटत होत्या. कारण कसं आहे की कळतंय की क्वेश्चन विचारायचे म्हणजे काही क्वालिटी क्वेश्चन असतात जिथे आपल्याला उत्तर देऊ शकतोय आणि काही क्वेश्चन असतात की जिथे समजा आता जे शिक्षक आहेत त्यांना माहीत असते की विद्यार्थ्यांना प्रश्न कोणते विचारायचे हे जर शिक्षकांना माहीत असेल आणि ते शिक्षकांना पण माहीत असते की याची उत्तर तो देऊ शकतो की नाही देऊ शकतो शिक्षकांना ऑलरेडी माहीत असते. कारण विद्यार्थ्यांना असं वाटत असते की तो मी हुशार आहे पण विद्यार्थ्यांना हे नाही माहीत असते की असे नाही विद्यार्थी बघितलेले असतात. तो ते एक असते. सो क्वेश्चन मला विचारायला एवढं काही चांगली क्वेश्चन नव्हती ज्याची मी उत्तर देऊ शकलो असतो. त्या कम्पॅरेटिव्हली माझे मॉक खूप चांगले गेलेले होते आणि मला मॉकला स्कोअर वगैरे पण 178च्या अबोव दिले होते सगळे स्कोअर. सो एवढं मला वाटतं की ऍटलिस्ट 170-75 तरी येते असं वाटलं होतं. पण ज्यावेळी रिझल्ट लागला त्याच्या आधी आम्ही पप्पाचं ऑपरेशन झालं होतं आणि पप्पांना पण गावी राहून बोर झालं होतं आणि
बकऱ्यात गेलो होतो बेळगावला. गोळीबार मैदानाच्या बाजूला आमची बकरी बसायला होती आणि त्या दिवशी आमच्या मावशींच्या दिराची बकरी कातरायला चालू होती. आम्ही बेळगावच्या या साईडला होतो मंडळच्या आणि बकरी विधानसभेच्या साईडला होती म्हणून आम्ही क्रॉस करून चाललो होतो त्या दिवशी. आणि त्या दिवशी बरोबर सकाळी बरोबर आम्हाला बेळगाव पोलिसांनी पकडले कारण मी 3 पट्टी ड्रेस खाली लुंगी वगैरे लावून होतो, कपडे वगैरे घाण झालेली होती. पण मी हेल्मेट वगैरे घातलं होतं, माझं ड्रायव्हिंग लायसन्स होतं, इन्शुरन्स दादा माझ्याकडे काही इन्शुरन्सची पावती होती, दादाकडे इन्शुरन्सची पावती वगैरे होती. मग इन्शुरन्सचे वगैरे सगळे डॉक्युमेंट वगैरे मागून घेतले. मग त्यानंतर आम्हाला त्यांनी सोडलं आणि बरोबर बकरी कातरायला चालू होती तो निशांचाच परत फोन आला की भाई रिझल्ट लागलाय आणि तुझं लिस्टमध्ये नाव आलं. मग सगळ्यात म्हणजे जे असतं ना की सुरुवातीची जी इच्छा असते की पहिल्याच अटेम्प्टमध्ये व्हायचं आहे किंवा एवढाच रँक पाहिजे, पहिल्या 10 मध्येच रँक पाहिजे, ही सगळी फिलिंग निघून गेलेली असतात. नंतर एवढीच फिलिंग आलेली असते की माझं काहीतरी होती कारण लिस्टमध्ये नाव येते. सो तो एक आनंद खूप जास्त झालेला असतोय. बरोबर बकरं कातरायला चालू होतं, धरला होता मावशी पोराने कातरायला चालू होतं आणि त्याच वेळी रिझल्ट लागला. मे बी माहिती तुम्ही बिलीव्ह करताय नाही बिलीव्ह करताय माहिती आय डोंट नो. मे बी यांना तुम्ही अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा माझी श्रद्धा म्हणू शकताय तुम्ही कारण व्ह्यू पॉईंट बदलू शकतो. मे बी ते भेंडी माऊलीचे माझ्यावरचे ते काय ना ते आशीर्वाद असू शकतो मला असं वाटतंय. मे बी त्याच गोष्टीवर सगळं झालं असेल. आणि मग काय त्यानंतर बकऱ्या असल्यामुळे मग सुरुवातीला काही की रिझल्ट काय दरवर्षी लागतात, दरवर्षी 1000 पोरं सिलेक्ट होतात. पण एवढं व्हायरल होईल असं काय वाटलं नव्हतं. पण त्यावेळी सुरुवातीला कळायचंच नाही की मीडिया चॅनलवाले वगैरे यायचे. बकऱ्यात पण सगळी म्हणजे कळालंच नाही म्हणजे की नॉर्मल की ज्यावेळी बकरी कातरायला चालू होती की तिथल्या आमच्या पाहुण्याला वाटलं की हां ठीक आहे रिझल्ट लागला काहीतरी नुकतं लागलं असं वाटलं. पण मग त्याची इंटेन्सिटी काय आहे ही कळालीच नव्हती. पण मग ज्यावेळी बाईट घ्यायला सगळे न्यूज चॅनलवाले बकऱ्या देऊ लागले त्यानंतर अशी सिच्युएशन झाली की मला तुम्ही येऊ नका असं झालं की बास आता काही बाईट वगैरे अजिबात द्यायची नाही. त्यानंतर ती इरिटेट होऊ लागली आणि त्यानंतर असं मीडियातून पसरवलं गेलं की काय की बकऱ्यात जात होतो, बकऱ्यात जाता जाता पुस्तकं घेऊन जायत होतो अभ्यास करायला आणि बकरी राखत राखतच IPS झाला असं मीडियाने डिक्लेअर करून टाकलं. पण मग मी त्यावर काही कमेंट करणार नाही. मग काय की ज्या सिलेक्ट झालेल्या असतात त्या व्यक्तींची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी असते की जे काही सत्य आहे ते समाजासमोर मांडणं. कारण सिलेक्ट झालेल्या व्यक्तीला जे काही मुलं असतील ते प्रमाण मांडायला चालू करतात, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायला चालू करतात, त्या फॉलो करायला चालू करतात. बरं मग त्यानंतर एका व्हिडिओवर सांगितलं की काय की मी बकऱ्यात गेलोय पण मग असं कधीच नाही झालं की मी 6-6 महिने किंवा 1-1 वर्ष बकऱ्यात गेलोय आणि मी बकरी राखत अभ्यास केलेला असं काही नाहीये. COAP सारख्या एका नामांकित महाराष्ट्रातल्या कॉलेजमधून मी ग्रॅज्युएट आहे. त्यानंतर माझी प्रिपरेशन करण्यासाठी मी दिल्लीला सुद्धा गेलोय, 1 वर्ष दिल्लीत राहिलोय. त्यानंतर मी नंतरचे 2 वर्ष पुण्यात राहून मी लायब्ररीत राहून अभ्यास केलेला आहे. या सगळ्या गोष्टी सांगितल्या कारण असं व्हायला नको की काही चुकीचा मेसेज समाजामध्ये पसरवायला नको की काय असं व्हायला नको की ते काय जाता कोण मी करू शकते असं व्हायला नको. करू शकतोय, मी करू शकतोय तर तुम्ही सर्व सुद्धा करू शकताय. फक्त काय की त्यासाठी जे काही लागतंय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा सॅक्रिफाईस कराव्या लागतील. फक्त एक विद्यार्थी प्रिपरेशन करत नसतोय तर पूर्ण फॅमिली प्रिपरेशन करत असते. सांगायचा उद्देश काय की त्या काळामध्ये ते 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही पण फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप वापरलं. पण कधी वापरलं माझी मेन्सची एक्झाम झाल्यानंतर किंवा माझी प्रीची एक्झाम झाल्यानंतर तेवढंच 10-15 दिवस वापरलं. पण ज्या दिवशी मी जास्त वेळ व्हॉट्सअपवर राहू लागलो त्यावेळी मला दादाच विचारायचा काय व्हॉट्सअप कसं काय अजून चालू आहे तुझं. कारण जास्त वेळ व्हॉट्सअप चालू ठेवलं की त्याला माहिती आहे की हिचं लग्न झालं, त्याचं लग्न झालं, ह्याचा कार्यक्रम आहे, त्याचा कार्यक्रम आहे, इकडंच तिकडंच पार्ट्या करा हे करा चालू झालेलं असते. सो सोशल मीडियापासून लांब राहणं खूप जास्त गरजेचं आहे. ते एक तुम्ही जास्त ओळखून घ्या. आणि सुरुवातीला तर थोडंसं ही माझी ॲक्च्युअल जर्नी होती जी की मी तुम्हाला सांगितली. पण मग एक काय की 551 रँक आला होता. पण मला जे वाटलं होतं की इंटरव्ह्यूला चांगले मार्क येतील तसं काही घडलं नाही. मला ॲव्हरेजच स्कोअर आला, 160च मार्क आले. 175 वगैरे मार्क आले असते तर मी सध्या IAS झालो असतो IPS वरून. पण मग तेच एक काय खंत की म्हणजे काय की IAS होऊ शकतो, आपण प्रयत्न करू शकतो, आपण इफर्ट्स देऊ शकतो. ही जी एक इच्छाशक्ती होती त्या निमित्तानं रिझल्ट वगैरे लागले. पण ते सत्कार समारंभ वगैरे बाजूला ठेवून कारण पुन्हा एकदा 25 मेला माझी प्रिलिम्स होती UPSCची.
ती पुन्हा फ्री द्यायला मी पुन्हा पुण्यात निघून गेलो, पण यावेळी मी कुठं आहे किंवा कुठून अभ्यास करतो हे कुणालाही सांगितलं नाही. इतकं जास्त व्हायरल झालं होतं की प्रत्येकाला शुभेच्छा जाऊ दे, पण त्यांच्यासोबत मला फोटो काढायचा आहे, हा ट्रेंड व्हायरल झाला. मग ते झालं, त्यानंतर मग पुन्हा फ्री दिली, फॉर्च्युनेटली फ्री निघाली. पण मग पुन्हा पप्पांना वगैरे ॲडमिट करावं लागत असल्यामुळे माझा रिझल्ट लागल्यामुळे जूनचा पूर्ण महिना माझा पप्पांसोबत गेला. पण मग माझं एवढं म्हणणं होतं की काय, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला शिकवलं, आपल्याला एवढं मोठं केलं, आपण महिनाभर पण नाही देऊ शकत का? त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत राहू शकत नसेल तर मग आपण त्यांचा मुलगा किंवा मुलगी आहोत का, यावर प्रश्नचिन्ह उभा राहू शकतंय. सो एक बॅक ऑफ द माइंड होते की जर उतार वयात आपण आई वडिलांची नाही काळजी घेऊ शकणार तर मग कधी काळजी घेणार. सो मग जून महिना वडिलांच्या सोबत घालवला आणि त्यानंतर मग परत जुलैमध्ये 26 जूनला वगैरे मी परत पुण्याला निघून गेलो, कारण पुन्हा एकदा मेन्सची तयारी करायची होती. कारण इथिक्सला आणि इंटरव्ह्यूला मला स्कोर कमी होता आणि एसएला मला स्कोर कमी होता, बिलो ॲव्हरेज आला होता, 90 वगैरे स्कोर आला होता. सो यावेळी परत एकदा 2024ला 2025ला आता परत एकदा मी मेन्स दिलेली आहे. 22, 23, 24, 30, 31ला माझी UPSCची मेन्स मुंबईला होती, पुन्हा एकदा दिल्या. आता रिझल्ट कधी लागते माहीत नाही. माझ्यासोबत माझ्यासोबत जी मुलं सिलेक्ट झाली, 1000 मुलं जी सिलेक्ट झाली त्यातली 650 मुलांनी फाउंडेशन कोर्स चालू झालेला आहे. ती मुलं लबासनामध्ये ट्रेनिंग चालू आहे त्यांचा फाउंडेशन कोर्स. पण आमची मेन्स असल्यामुळे आम्हाला दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करता येत नाही. सो सध्या आयदर 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे, आयदर डिसेंबरला नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये जाऊन ॲक्च्युअल जॉईनिंग घेणं किंवा तिथं जाऊन 1 वर्षाची सुट्टी टाकणं. कालच कलेक्टर सरांच्याकडे गेलो होतो मी, सरांनी सांगितलं की काय की तुझ्यामध्ये तुझी इच्छा आहे ना प्रिपरेशन करायची, समजा काही जगापट्टा झाला आणि ही मेन्स माझी नाही निघाली तर पुन्हा एक संधी असायला पाहिजे तुझ्याकडे. सो तू काय विचार करू नकोस आणि तुझी सिनियरिटी वगैरे काही लूज होत नाहीये तर तू UL टाकून दे, पुढे जे काय होईल ते पुढचं पडेल. कारण आता माणसाची पहिल्या काय अपेक्षा असते की पहिल्या लिस्टमध्ये नाव लागू दे, लिस्टमध्ये नाव लागल्यानंतर काय अपेक्षा असते की चांगला रँक येऊ दे, चांगला रँक केल्यानंतर काय अपेक्षा असते की ऑल इंडिया सर्व्हिस मिळू दे. 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS, इंडियन पोलीस सर्व्हिस IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस भारतीय वन सेवा. मग ऑल इंडिया सर्व्हिस मिळू दे आणि ऑल इंडिया सर्व्हिस मिळाल्यानंतर पण म्हणजे माझ्यासारखे जे असतात त्यांची काय इच्छा असते की IAS भेटू दे. माणसाच्या इच्छा अपेक्षा किंवा त्यांना काही अंतर नाहीये. सो ते आहे. पण मग काय की यातून काय शिकायचं आहे तर तुम्ही तुमची इफर्ट्स द्यायचे. भगवद्गीतेमध्ये पण सुद्धा सांगितले की फळाची अपेक्षा न करता प्रत्येकानं स्वतः कष्ट करत राहायचं. सो बाकी आणि प्रत्येकाला माहीत असते, म्हणजे जे 10वीचे विद्यार्थी आहेत किंवा जे 12वीचे विद्यार्थी आहेत किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करायला त्या विद्यार्थ्यांना माहीत असते की आपण तयारी एक्झाम जवळ आल्यावर करतोय, काही एक्झामच्या आधी 1-2 महिने आधीपासून चालू केलेले असतात आणि स्वतःचा आरसा बनलेला चांगला असते. कारण काही वेळा दुसऱ्यांना सांगितलेलं जास्त त्रास होतो. तर त्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या जरासं लक्षात ठेवा. आता 2 गोष्टी ही माझी कंडिशन होती. आता 2 गोष्टी फक्त पालकांच्यासाठी. माहीत नाही की मी पालकांना सांगेल का मी काही मोठा नाहीये. शेवटी 2 शब्द सांगू शकतो. शेवटी ऐकायचे नाही ऐकायचे पालकांची गोष्ट आहे. आजकाल काय ट्रेंड आहे, आई वडील दोघं घरी मोबाईल घेऊन बसणार पण पोरांकडे मोबाईल वापरायचा नाही बघा, असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला जबाबदारी अजिबात झटकून चालणार नाही. मुलगा शिकतोय तर तुम्हाला सुद्धा त्याग करावा लागणार आहे. 9वी 10वी 11वी 12वी माझ्या घरी TV असून सुद्धा आम्ही केबल काढली होती. आई आणि पप्पा वगैरे म्हणायची काय तू अभ्यास कर की, आमचा मी TV बघतो की. तसं होत नाही, कारण त्याग सगळ्यांना करावा लागतो. एखादा मुलगा प्रिपरेशन करत असेल तर तो मुलगा प्रिपरेशन करत असतो तर त्याची पूर्ण फॅमिली प्रिपरेशन करत असते. सो त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आजकाल मोबाईल कसं आहे की 2 धारी तलवार आहे. म्हणजे आम्ही सुद्धा मोबाईलचा वापर केला आहे. ChatGPT नावाचं ॲप आहे मोबाईलच्या प्ले स्टोरवर. ते तुम्हाला खूप जास्त गोष्टी सांगतात, पुस्तकांच्या पेक्षा बाहेरच्या गोष्टी जाऊन सांगतात.
पण त्याच मोबाईलचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. काय की युट्यूबवर एकदा रील्स बघायला चालू केले ना की कधी 2 तास निघून गेलेले कळत नाही, कारण ते पण एक कन्झम्पशन आहे. म्हणजे मी तर म्हणेन काय की तंबाखू पान वगैरे खाणं ही पारंपरिक व्यसनं होती. व्हॉट्सअप इंस्टा ही आधुनिक व्यसन आहे. कारण ते तंबाखूच्या वेळी माणूस खाताना बोलत तरी असायचं, माणूस की तंबाखू पान खाऊन जर बोलत तरी बसायचं. हे व्हॉट्सअप इंस्टा वापरताना माणूस बोलतच नाही. सो या गोष्टी कुठेतरी तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे असं मला वाटतंय. यूज करा, म्हणजे काय की माणूस म्हणून जगायचं आपल्याला काही सोडायचं नाहीये, पण त्यावर काहीतरी लिमिट असायला पाहिजे. काही एवढं झालं होतं की ते बघितलं तुम्ही सर्वांनी, पबजी खेळता खेळता मुलांना वेट लागले. माणूस गेमसाठी म्हणलाय की गेम माणसासाठी म्हणलाय हेच कळायचं बंद झालं. सो काय की ते ऍडिक्शन लागू नये तुम्हाला कोणत्या गोष्टीचं, त्यासाठी पालकांचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. आपला मुलगा इंग्लिश मिडियमलाच शिकला पाहिजे, सेमी इंग्लिशच घेतलं पाहिजे, आणि मराठी मीडियम अजिबात चांगलं नाहीये असं काही नाहीये. जे मीडियम वगैरे आहे ते शिकायचं माध्यम आहे. कोणत्याही माध्यमातून मुलगा मोठा होऊ शकतो. सो आणि काय की शेवटी आपल्या सर्वांचं काम काय आहे की घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम आहे. शेवटी पाणी प्यायचं की नाही पाणी प्यायचं ते घोड्याने ठरवायचं. सो घडला तर त्याच्यासाठी घडतोय, बिघडला तर त्या स्वतःसाठी बिघडतोय. शेवटी मुलांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचं काय की आयुष्य आपलं आहे. आई वडिलांनी आपल्याला चांगले शिक्षण द्यायचं काम केलेलं आहे. शिकायचं नाही शिकायचं तुमचं वैयक्तिक आहे. हाच काळ असतोय 9वी 10वी 11वी 12वी, जो की इमारतीचा पाया असतोय. आणि आपल्याकडे कसा ट्रेंड आहे, 10वीचा बोर्ड आहे ना, ठीक आहे, 9वीला टाइमपास केला तर चालतो. 12वीचा बोर्ड आहे ना, 11वी कॉलेजला जायचं नाही. वारं जरा डोक्यात गेलेलं असते, पप्पांनी मोबाईल घेऊन दिलेला असते, टू व्हीलर वगैरे घेऊन दिलेलं असते, कारण पोरगं कॉलेजला जायचं असते. सो तसलं काय करू नका. जे काही तुम्हाला काय की बँकेमध्ये पैसे ठेवून सिंपल इंटरेस्ट घेण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खर्च करून कंपाऊंड इंटरेस्ट घ्या. ह्या थोड्या गोष्टीकडे लक्षात ठेवायला पाहिजे. मुलग्याला गाडी घेऊन देणं, कपडे नवीन नवीन घेऊन देणं, मोबाईल घेऊन देणं, घेऊन द्या, याबद्दल माझं काही दुमत नाही. नाही तर म्हणजे तू पण सांगणारा, शेवटी तुमचा निर्णय आहे. मी फक्त काय सांगायचं काम करणार. माझं म्हणजे काय की तुमच्या मनामध्ये असं द्वेष वगैरे निर्माण करायचा माझा काही हेतू नाहीये. तसं काय माझा अर्थ घेऊ नका. जे काही सांगणार फक्त चांगल्यासाठी सांगणार, शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा भाग आहे. सो काय आहे ना की मी 1ली ते 10वी माझं मराठी माध्यमातून शिक्षण झालंय. 1ली ते 7वी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. माझ्यावर काही सेमी इंग्लिशचा वगैरे काही ट्रेंड नव्हता. पण आता आला असेल, मुलाची कपॅसिटी असेल, मुलाची इच्छा असेल तर तुम्ही त्याला घालू शकताय. फक्त काय की मुलावर जबरदस्ती नका करू. म्हणजे काय की नाही शिकाय पलीकडच्या पोरं इंग्लिश मिडियमला जाते तर तुम्ही इंग्लिश मिडियमला जायचंच बघ, असं काय करू नका. त्याच्यात छंद कलेनुसार घ्या. आणि असं पण काही नाही की शिक्षणामध्येच केला तर मुलगा मोठा होऊ शकतो. नाहीतर MS धोनीच्या पिक्चरमध्ये आहे बघा, खेलोगे कूदोगे होगे खराब, पडोगे लिखोगे होगे नवाब. सो तसं काही कन्सेप्ट नाहीये. फक्त एवढंच खुणगाट डोक्याची बांधून घ्या की कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं झालं तर माझा बेस्ट द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही ॲथलेटिक्समध्ये जाणार असाल तर तुम्ही ॲथलेटिक्समध्ये चांगलं द्यायचं आहे. म्युझिक डान्स करायचं तर त्यामध्ये चांगलं द्यायचं आहे. क्रिकेटपटू बनायचं तर तुम्हाला इंडियाला रिप्रेझेंट करायचा हा हेतू धरूनच डोक्यात ठेवायचे. नाही तर नाही फक्त जिल्हास्तरीयला मला क्रिकेटच्या टीममध्ये सिलेक्ट व्हायचं आहे असं म्हणून जर तुम्ही क्रिकेट खेळायला गेला तर नाहीये. जे काही करायचं ते मनापासून करा. जिथं जायचं तिथं जावा. फक्त काय जिथं जाईल तिथं टॉपचं मारा. एवढं करायचं की टॉपला जायचं आहे. म्हणजे जरी तुम्हाला रिसर्चमध्ये जायचं आहे तर चांगला सायंटिस्ट बनायचा आहे. DRDO, BARC, ISRO या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. UPSC MPSC करायचं आहे तर टॉपची पोस्ट घ्यायची आहे. सामान्य पदावर अजिबात समाधान मानायचं नाही. पण याचा हेतू हा नाहीये की काय की आपल्या अपेक्षा आणि आपली तयारी यामधली दरी जितकी कमी असेल तितकं महत्वाचं आहे. कारण अपेक्षा अशाच एवढ्या
आणि प्रिपरेशन असायचं एवढं, तर त्या फेजमध्ये खूप जास्त ताणतणाव, डिप्रेशन आणि ॲज एक्स्ट्रीम व्हर्जनमध्ये सुसाईडच्या केसेसमध्ये सुद्धा अवलंबून होतंय. मी तर म्हणेन सुसाईड करणं म्हणजे पळपुटपणाचं काम आहे एवढंच म्हणून. कारण आयुष्य हे एकदाच आहे. शेतकरी सुद्धा आयुष्य जगतोय आणि पंतप्रधान सुद्धा आयुष्य जगत आहेत. प्रत्येकाच्या समस्या अडीअडचणी वेगळ्या आहेत. जरी तुम्हाला बाहेरून खूप जास्त रोजी वाटत असेल तर तसं नाहीये. म्हणजे IPS झाला म्हणजे सगळं लय भारी भारी आहे, IAS झाला म्हणजे लय भारी भारी आहे, किंवा कॅबिनेट मिनिस्टर झाला म्हणजे सगळं भारी भारी असं नाहीये. फक्त काय की आपण पडद्याच्या या साईडला आहे, त्यामुळे आपल्या दुःख जास्त वाटत असतात आणि या साईडचे दुःख माहीत नसतात. नवीन रोडमध्ये गेल्यानंतर त्या रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या असतात, ते दुःख वेगळे असतात. तर त्यामुळं आणि जे डिप्रेशनमध्ये वगैरे गेल्यानंतर त्या काळामध्ये फॅमिलीनं वगैरे सपोर्ट देणं, मित्रमैत्रिणींनी सपोर्ट देणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण काय ना, सक्सेस हॅज मेनी फादर्स, पण अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला जवळ करायला कोणीही तयार नसतं. सो गडिंग्लज शहरातील दानशूर व्यक्तींना माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यासारखे अजून 100 बिरदेव घडायला पाईपलाईनमध्ये आहेत. त्यांना तुमच्या दातृत्वाची गरज आहे. तुमच्यासारख्या व्यक्तींनी पुढे येऊन मुलांच्या शिक्षणाच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यासाठी मदत करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही मदत नाही केली तर माझ्यासारखे सामान्य घरातील विद्यार्थी समोर येणार नाहीये. आयुष्य काय 4 दिवसाचं आयुष्य आहे घेऊ. खरं सांगतो, माझ्या कालच्या मावसभावाच्या झालेल्या घटनेनुसार तर एवढं कळते की 4 दिवसाचं आयुष्य आहे. त्या 4 दिवसाच्या आयुष्यामध्ये खूप जास्त गुन्ह्या गोविंदाने जगायचं आहे. माझ्या आई एवढं सांगायचं काय, तुझ्या हातनं दुसऱ्याचं चांगलं होतंय तर कर, पण दुसऱ्याचं अजिबात वाईट चिंतायचं नाही आणि वाईट करायचं नाही. भले आपलं चांगलं होतंय नाही होतंय, लोकांचं आधी चांगलं होऊ दे, त्या मागोमाग माझं चांगलं होऊ दे. सो आपण म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांना काय सल्ला देतोय हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्या सल्ल्याकडे थोडंसं बघायला पाहिजे. जेवढं एकजूट राहू तेवढं खूप जास्त चांगलं आहे. माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये काय वेगळं आहे तर माणूस आपल्या भावना व्यक्त करू शकतो, त्या भावनांसाठी माणूस एकमेकांना जवळ करू शकतो, हे वेगळं आहे. पण आजकाल थोडाफार वेगळा ट्रेंड चालू आहे की मटेरियलिझमच्या मागं माणूस धावू लागला आहे. कन्झम्पशन ओरिएंटेड म्हणजे ते काय ना की डिमार्टायझेशन आणि वॉलमार्टायझेशन चालू झाले की जायचं डिमार्टमध्ये लागत असलं नसलं तरी घ्यायचंच. सो किंवा झोमॅटो स्विगी सारखे झाले. खाते केवढं माहीत नाही, पण नुसतं मागवायचं काय की भूक भागवणं काय की त्या जिभेची चव भागवणं, त्यामागचा हेच कळत नाही. सो माझं यामागचं म्हणजे मी काही तत्वज्ञ वगैरे असं काही नाहीये किंवा मी तुम्हाला बाबा ज्ञान द्यायला लागलो यातला काही भाग नाहीये. फक्त समाजाची सद्यस्थिती काय आहे तो फक्त तुमच्यासमोर मांडायचा एक विचार करतोय. आणि दुसरा भाग काय की ते आहे आणि 2 गोष्टी, एक तर पालकांसाठी झालं, अजून पालकांसाठी सांगायचं झालं तर काय की एकदा 2दा 3दा विद्यार्थी अपयशी झाला म्हणजे तो आयुष्यामध्ये फेल झाला असं नाहीये. आयुष्य हे स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण किंवा जॉब नोकरी या पलीकडे आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावस्थेत असताना म्हणजे बाकीचे काही जवळ नसतात, ही रियालिटी आहे. माझ्या सुद्धा जवळ नव्हते. आता तर अशी सिच्युएशन झाली की लांबचा पाहुणा पण म्हणतोय ना आमचा जवळचा पाहुणा. असं व्हायला नको. तुम्हाला जर विद्यार्थ्याला जवळ करायचंच आहे तर त्याच्या अडचणीच्या काळामध्ये जवळ राहा. आर्थिक पाठबळ मिळू शकते पण मानसिक सपोर्ट मिळणं आजकाल खूप अवघड झालं. तू करू शकतोस, तू करायला पाहिजेस आणि तुला वाटतंय ना तू करू शकतोस तर तू कर. शेवटी काय की विद्यार्थ्याला माहीत असते. माझं एवढंच काय म्हणणं आहे की विद्यार्थ्याला माहीत असते की आपण करू शकतो का नाही करू शकतो. स्वतःला स्वतःची पात्रता माहीत असते. माझा दादा नेहमी मला म्हणायचं की नाही
हा शेवटचं वर्ष आहे बघ, तुला पैसे पाठवणार, पुढचं वर्ष तुझं बघायचं. पण काय असतं की समोरचा व्यक्ती आपल्याकडे एक्सपेक्ट करत असतो, त्यामुळे तो आपल्याला बंधनात टाकायचा प्रयत्न करत असतो. कारण ही आपल्याला काही पंचवार्षिक योजना नाही आहे की काय नाही आता चालू केलं म्हणजे 5 वर्ष सिलेक्ट व्हायचं. एवढं तयार करायचं की लवकरात लवकर आपण आपल्याला ज्या काही एक्सपेक्टेशन आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी सांगतो 2 गोष्टी. म्हणजे पहिला तर जे विद्यार्थी 10वीच्या खालचे आहेत त्यांना सांगतो काय की टक्केवारीच्या मागे धावू नका. म्हणजे 3 इडियट्समध्ये म्हणते बघा की कामयाबी के पीछे मत दौडो, काबिल बनव. म्हणजे स्वतःला पात्र बनवा. त्यासाठी जितकं तुम्ही स्वतःला पात्र बनवा तितकं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की आदल्या दिवशी अभ्यास करून घोकमपट्टी करून सुद्धा पास होता येतं. पण त्या कन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे डिसिप्लिन म्हणजे काय सांगतो तुम्हाला, शाळेहून आल्यानंतर शाळेचा ड्रेस काढून ठेवणं आणि दुसरा ड्रेस घालणं हा एक डिसिप्लिनचा भाग आहे. दिलेला अभ्यास रोजचा रोज पूर्ण करणे, शाळेला वेळेवर जाणं हा डिसिप्लिनचा भाग आहे. आणि पालकांची जबाबदारी पण कशी आहे बघा. आता आधी आमच्या वेळेचे पालक कसे म्हणायचे, आम्ही तर आधी शाळेत मार खाल्ल्यावर सांगत तर घरी यायचोच नाही. कारण शाळेत मार खाल्ल्यावर सांगितल्यावर घरात आधी मार खायला लागायचं. पण आजकालची स्थिती कशी झाल्या, पालक म्हणतात शिक्षकांना आमच्या पोराला हात लावायचा नाही, शिकले शिकू दे नाही तर काय देऊ दे, कारण हात लावायचे नाही. ही म्हणजे मनस्थिती काही चांगली नाही. कारण काय आहे की दगडाला मूर्तीमध्ये घडवायचं झालं तर छन्नीचे घाव शिक्षकांना घालावेच लागतात. पण त्यामागचा हेतू हा आहे की त्या मूर्तिकाराला त्रास होत नाहीये असं नाहीये, त्याच्या हाताला सुद्धा घाव बसलेले असतात. पण तो शिक्षक समाजासमोर दाखवून देत नसतो. कारण फक्त मूर्ती दिसत असत्या, झिजलेले हात दिसत नसतात. सो पालकांनी या सुद्धा गोष्टीची जाणीव असायला पाहिजे. सो विद्यार्थ्यांनी आपापला अभ्यास वेळेवर पूर्ण करायचा आहे. सध्या तुम्ही 10वीपर्यंत शिकताय ना, तर 10वीमध्ये म्हणजे 9वी 10वी खूप जास्त महत्त्वाचं आहे. 10वीपेक्षा मी म्हणेन की 9वी खूप जास्त महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी पास केली आहे त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल 9वी खूप जास्त अवघड आहे. कंपॅरेटिव्हली 10वी सोपी आहे. 9वीचा सिलेबस पण खूप जास्त मोठा आहे, 10वीचा सिलेबस कंपॅरेटिव्हली कमी आहे. त्याचप्रमाणे 11वी 12वी आहे. 12वीच्या सगळ्या कन्सेप्ट 11वी 12वीला येतात. 11वीच्या ज्या कन्सेप्ट असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 12वीमध्ये रिपीट होतात. पण काय की थोडेसे ॲडव्हान्स लेवल, काय शेवटी त्याच गोष्टी रिपीट केल्या तर काय पॉईंट नाही 12वीला. सो 9वी 10वी 11वी 12वी या जास्त जे पाया आहे इमारतीचा तो भक्कम बनवायचा आपल्याला. नंतर आर्किटेक्चरल लावून एस्थेटिक व्ह्यू बदलून का उपयोग होणार नाही. एकदा पाया तुमचा कमकुवत बनला तर इमारत तुम्ही किती मजली बांधताय नंतर कधी ती ढासळेल याची शाश्वतता देता येणार नाहीये. आणि काय की समजा की तुम्हाला स्पर्धा परीक्षा म्हणजे आजकाल मी तर म्हणून की माझं सिलेक्शन झाल्यानंतर एक समाजामध्ये काय ते वेगळंच चालू आहे की मुलाला नाही 10वीपासून माझ्या पोरग्याला स्पर्धा परीक्षेला पण तयारी करायला लावायची आहे. आजकाल असं झालं की 8वीपासून तयारी करायला लावायची आहे. तर सो असं काही करू नका. मुलगा 10वीला म्हणजे 10वीपर्यंत एवढं लक्षात ठेवा की 10वीपर्यंत शिक्षण चांगल्या अभ्यास करून पार पाडायचा आहे. त्यानंतर 11वी 12वी का चांगलं करायचं आहे, कारण 11वी 12वी नंतर जेई नीट किंवा CET वगैरे देऊन चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. मी तर म्हणेन की बिरदेवडोने घडला तर त्यामागचं मी श्रेय माझे ग्रॅज्युएशन झालं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्या संस्थेला देईन. कारण ती संस्थेमधलं वातावरण त्या लेवलचे विद्यार्थी तुमच्या सोबत असतात, तसं विचार घडत असतात. सो तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं आहे. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्यामागचा हेतू इतकाच होता की समजा मी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी झालो तर त्यानंतर टिचकुळे कंपनीसारखा छोटासा तरी कॉन्ट्रॅक्टर बनवून स्वतःचा पोट तरी भरू शकतो, एवढा त्यामागचा हेतू होता. सो कारण आपल्या आईवडिलांनी काय खूप जास्त मिळवून ठेवलेलं नसतंय. ठीक आहे, शिकलं चालते, नाही शिकलं तर चालते, काय बाबांना जास्त मिळवून ठेवलं, तशी काय आपल्या गावाकडची कंडिशन नाही आहे.
जे काही करायचं आहे तर आपल्याला जे काही वडिलांनी केलेले आहे तर त्याच्यावर थोडंसं करायचं. मी तर एवढं म्हणेन म्हणजे प्रायव्हेट स्टेजला म्हणतोय की असंच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. समजा तुमचे वडील शिपाई असतील तर तुम्ही सुद्धा शिपाई बनण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. वडिलांनी जे केले तेच करायला पाहिजे की नाही. वडील कॉन्स्टेबल असतील तर तुम्ही सुद्धा कॉन्स्टेबल नाही बनलं पाहिजे. ॲटलिस्ट कमीत कमी तर तुम्ही PSI बनलं पाहिजे. वडील प्राथमिक शिक्षक असतील तर तुम्हाला कमीत कमी माध्यमिक शिक्षक बनलं पाहिजे. म्हणजे काय की वडिलांनी जे बनलं तर त्यांच्यापेक्षा जास्त बनायचं म्हणजे वडिलांना प्राऊड फील असेल. आणि तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये दोनच व्यक्ती असतात की ज्यांना तुमचं चांगलं व्हावं असं वाटत असतं. एक आपले आई वडील आणि दुसरं आपले शिक्षक. सो त्या गोष्टीची आणि काय नाही की या स्टेजमध्ये शिक्षण स्टेजमध्ये कसं असतं की शिक्षकांची ऐकायची म्हणजे शिक्षक जे सांगतात ते ऐकायची आपली मनस्थिती नसते. म्हणले मी पण त्या स्टेजमधून गेलेलो आहे. पण काही काही वेळा काय असतं की त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले असतात. सो पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होत्यात किंवा त्या पावसातून कसं निष्ठून जायचं, कुठं थांबायचं नाही आहे हे शिक्षकांना माहीत असतात. कारण आपल्यासारखे भरपूर विद्यार्थी त्यांनी घडवलेले असतात. मी तर एवढं म्हणेन की शिक्षकांना प्राऊड फील झालं पाहिजे असं गोष्ट केलं पाहिजे की म्हणजे शिक्षकांनी येऊन म्हटलं पाहिजे की तू आमचा विद्यार्थी असलेल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय. ही गोष्ट तुम्ही घडवून दाखवली पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे जे काही कोणत्याही क्षेत्रात असो असं मला वाटतंय. आणि आता ॲक्च्युली जे प्रिपरेशन करायला लागले, स्पर्धा परीक्षा करायला लागले त्या विद्यार्थ्यांसाठी मला अजून उपवास पण आहे गुरुवार, खाल्लेलं पण नाही. आता बघा गावाकडं आपल्या बऱ्यापैकी सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लास लावायचा नाही लावायचा विद्यार्थी पालक यांची आर्थिक स्थिती यावर अवलंबून. जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर लावण्यामध्ये काही हरकत नाही आहे. पण तुम्हाला प्रिपरेशनमध्ये सपोर्ट करण्यासाठी एखादा तरी फायनान्शियल बॅकअप ऑप्शन तुमच्याकडे असायला पाहिजे असं वाटतंय. कारण विद्यार्थी पैसे आणि अभ्यास दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली नाही मॅनेज करू शकत. मी UPSC करण्यामागचं कारण इतकंच होतं कारण माझा मोठा भाऊ आर्मीमध्ये होता. सध्या आलाय तर तो मला महिन्याला पैसे पाठवायचा. सो मला पैशांची काही काळजी नव्हती. घरचं सगळं मॅनेज करत होता. घरी काय लागतंय काय नाही लागतंय तो सगळं बघत होता. सो मी मुक्तपणे अभ्यास करू शकत होतो. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही पुरेपूर विचार करा. काय की बिरदेवने न स्पर्धा परीक्षा केली म्हणून मी पण करायला पाहिजे असं काही नाही आहे. पण यातनं सांगायचा उद्देश काय की मी करू शकतोय तर तुम्ही सुद्धा करू शकता. पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला कष्ट द्यावे लागणार आहे. ज्यावेळी माझी एक्झाम नसायची त्यावेळी माझा 6 ते 7 तास अभ्यास व्हायचा. म्हणजे काय की जायचं लायब्ररीमध्ये पुस्तक टाकायचं आणि रात्री पुस्तक दप्तर घेऊन यायचं असं नव्हतं. तर आम्ही काय करायचो की बाबा आत्ता अभ्यास करत बसलो तर मोबाईलचा चांगला कसा वापर करून घ्यायचा सांगतो. आम्ही अभ्यासाला बसलो की टायमर चालू करायचं. उठलो की बंद करायचं. जाऊन परत फ्रेश होऊन यायचं. एका ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही माणूस. आपण काय रोबोट नाही आहे की एका ठिकाणी बसून 24 तास अभ्यास करू शकतो. छोट्या वेळात अभ्यास करा. 10वी पर्यंत 45 मिनिटं एकत्र बसा, 15 मिनिटं टाइमपास करून परत अभ्यासाला बसा. 12वीला गेल्यानंतर 1 तास बसा, 10 मिनिटं टाइमपास करा, परत 1 तास बसा. एकदम 2-3 तास बसू नका. म्हणजे जर बसत असाल तर चांगला आहे. म्हणजे काय की असं व्हायला नको की मी म्हणजे असं म्हणलो काय की उपदेशच आहे असं नाही काय करू की म्हणजे आपल्या त्या सामान्य विद्यार्थ्यांना सांगतो. जे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत तर त्यांनी ऑलरेडी एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत त्यांनी माझं ऐकायलाच पाहिजे असं काही नाही. सामान्य विद्यार्थ्यांना सांगतो की ॲटलिस्ट आणि सुरुवातीला तुम्ही 1 तास म्हणजे की नाही आता अभ्यास करायला बसलोय तर पहिल्यांदाच 1 तास बसेल असं होणार नाहीये. सुरुवातीला बसल्यानंतर आपल्याला त्रास होईल, कॉन्सन्ट्रेशन होणार नाहीये. मग काही वेळ अर्धा तास बसा. अर्धा तास बसल्यानंतर 15 मिनिटं टाइमपास करा.
परत अर्धा तास बसा, मग अर्धा तासाचा वेळ 45 मिनिटावर न्या, 45 मिनिटं बसा, 10 मिनिटं टाइमपास करा, मग 45 मिनिटाचा वेळ 1 तासावर न्या, 1 तासाचा वेळ 1.5 तासावर न्या. काय की एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. आणि काय की आपल्याला काय की तूप खाल्ल्यावर लगेच रूप येणार नाही आहे. सो थोडा जास्त वेळ हा काय ना की थोडा पेशन्सचा गेम आहे. स्पर्धा परीक्षा करण्याची पेशन्सचा गेम आहे. माझ्यासोबतची विद्यार्थी म्हणजे यावर्षी जी टॉपर होती शक्ती दुबे, ऑल इंडिया रँक वर, पहिल्या 4 अटेम्प्टमध्ये पूर्ण परीक्षा सुद्धा पास झाली नव्हती, पण 5व्या अटेम्प्टमध्ये देशामध्ये 1 नंबरला आली. पण हे कधी शक्य आहे? समजा ती 3ऱ्या अटेम्प्ट 4थ्या अटेम्प्ट फेल झाल्यानंतर समजा तिला वाटलं असतं नाही 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 माझ्याकडे काय होणार नाही, मी सोडून देतो. त्यावेळी सोडून दिली असती तर ती सध्या IAS बनली नसती. पण स्पर्धा परीक्षेच्या या मायाजाळामध्ये तुम्ही उतरत आहात तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे सुरू कधी करायचं आणि थांबायचं कधी. कारण काय आहे ना की ग्रामीण भागातून अधिकारी व्हायचं या इच्छेपोटी गावातून लोंढेच्या लोंढे पुणे मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये जात आहेत आणि त्या लोंढ्यांना थांबायचं कधी किंवा परत कधी यायचं हेच समजत नाही. वयाची 35शी ओलांडली तरी सुद्धा प्रिपरेशन करत आहे. सो असं काही करू नका. काहीतरी ठरवा. प्रिपरेशन करायचे असेल तर वयाच्या 26, 27, 28 वयापर्यंतच करेल. त्यानंतर अदर ऑप्शन एक्सप्लोर करायला चालू करेल. म्हणजे जे काय असेल ते स्पर्धा परीक्षा फील्डमध्ये असेल किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर एखादा दुसरीकडे जॉब घ्यायचा असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करा. जे सध्या विद्यार्थी समाजसेवा करायला लागतात तर आपल्या आधी सक्सेसफुल झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बघा, त्यांची बुक लिस्ट बघा आणि बघताना अशा विद्यार्थ्यांचे बघा की आपल्यासारखा सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असला पाहिजे. एकदम हायफाय भारी भारी पोरांचे व्हिडिओ नका बघू. आणि असे बघा की जे विद्यार्थी ॲक्च्युअल जे घडलं ते सांगायला अशा विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बघा. कारण काय ना म्हणजे माझ्यासोबतचे असे विद्यार्थी आहेत की घडलेलं असते वेगळंच आणि प्रसिद्धीसाठी सांगितलेलं असते तिसरंच. असं का व्हायला नको. सो त्या विद्यार्थ्यांचे एक म्हणता 2 म्हणता 5 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बघा, त्यांची बुक लिस्ट बघा, बुक लिस्टमध्ये जे कॉमन बुक्स आहेत ते बघा, ते घेऊन या, ते वाचायला चालू करा. एकदा म्हणता 2दा म्हणता 3दा वाचायला चालू करा. वाचल्यानंतर आपण एक्झाम देतो त्याआधी झालेले 10 वर्षाचे पेपर बघा. एखाद्या विषयाचे प्रश्न कसे येतात, कितपर्यंत खोली आहे, कितपर्यंत वाईड आहे, म्हणजे डेप्थ कितीपर्यंत आहे, वाईडर कितीपर्यंत, म्हणजे रीच कुठपर्यंत क्वेश्चन विचारू शकतात, आपण कुठपर्यंत प्रिपरेशन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी कोण सांगू शकते तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला सांगू शकतात. तर ते हाताळून बघा. जर तुम्ही आता राज्यसेवा करत असाल, UPSC करत असाल तर तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस गरजेची आहे. पण ती रायटिंगची प्रॅक्टिस पहिल्या दिवसापासूनच करायला पाहिजे असं काही नाही आहे. एकदा काय आहे ना, नदीच्या काठावर असताना पाण्याची भीती वाटत असते, पण पाण्यात पडल्यानंतर माणूस हातपाय मारायला शिकतं. सो काही वेळ पुढच्या गोष्टीसाठी पण जपून ठेवा. पहिल्याच वेळी सगळं जमेल असं नाहीये. कारण आपण लहानपणी पहिल्यांदाच भाकरी खायला चालू करायला नाही. सुरुवातीला भाताची पेज वगैरे प्यायला चालू केली, नंतर भात खायला चालू केला, नंतर भाकरी खायला चालू केली, नंतर मग धाब्यावर जाऊन रोटी खायला चालू केली. एकदमच पहिल्यांदा शिकलो ना आपण. सो हळूहळू शिकतात आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या कपॅसिटीनुसार गोल सेट करा. काय ना खूप जास्त म्हणजे APJ अब्दुल कलामने सांगितले की स्वप्न मोठी बाळगायला पाहिजेत, पण स्वप्न बाळगल्यानंतर त्यासाठी कष्ट सुद्धा तितक्याच तयारीने करायला पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा. आता गडिंग्लजमध्ये मी सांगतो, गडिंग्लजमध्ये येण्यामागचा हेतू सांगतो. तर सिलेक्शन झाल्यानंतर मी लोकांना आव्हान केलं होतं की बुके नको बुकं द्या. आणि एकटा विद्यार्थी डोळे घडून काय उपयोग नाही. कारण आपल्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जोपर्यंत प्रशासनात जाणार नाहीत तोपर्यंत प्रशासन सुरळीत प्रकारे चालणार नाही. बाहेर राहून नावं ठेवण्यापेक्षा आत राहून हातभार राहावा. सो याच हेतूतून काय की
बाबा आपल्यासारखे अजून गावाकडचे विद्यार्थी शिकले पाहिजेत, याच हेतूनं गावाकडे एक लायब्ररी चालू करण्याचा मानस घेतला. लोकांना मी भुके नको बुकं द्या हा संदेश पसरवला होता. त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर समजा आपल्या गावाकडे कपॅसिटी नसतं तर चांगल्या क्वालिटीचे पुस्तकं गावामध्येच उपलब्ध व्हावीत या हेतूनं चांगली लायब्ररी बांधण्याचा बेत घेतला. मग बांधायची कुठं? गावामध्ये जर जागा उपलब्ध नव्हती तर मंदिर होतं, आमचं बिरदेवाचं मंदिर होतं, त्याच मंदिराच्या वरती शेड मारलं, डेस्क वगैरे आणि लायब्ररीचं काम आटोक्यात आलेलं आहे. पण मग त्याच काय की गडिंग्लज वासियांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ असो किंवा पुस्तकाच्या माध्यमातून मदत असो, म्हणजे दोन्ही गोष्टी, म्हणजे एका दगडात दोन पक्षी गेले पाहिजेत. म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा भेटलं पाहिजे आणि आपल्या लायब्ररीला मदत सुद्धा भेटली पाहिजे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की म्हणजे मागचा माझा हेतू न सांगणे मी तर म्हणेन की खोटं बोलणं असं म्हणेन, कारण ट्रान्सपरन्सी असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण नंतर मग नावं ठेवायला चालू करतात, म्हणजे हा आता मी सांगितला गेला असं व्हायला नको. सो सांगायचा उद्देश काय आणि सगळ्यात मोठं यशस्वी होणं म्हणजे काय मला विचारलं तर मी इतकंच म्हणेन की आयुष्यामध्ये निरोगी राहणं आणि निर्व्यसनी राहणं. मी म्हणेन की व्यसनाधीन होणं खूप सोपं आहे, पण निर्व्यसनी राहणं खूप अवघड आहे. आणि तुम्हाला अवघड बघायचंच आहे ना तर निर्व्यसनी राहून दाखवा. कारण आजकाल म्हणजे समजा मुलीच्या वेळी मुलं बघत असतात, आता माझं पण एज लग्नाचं झालेलं आहे, खूप जास्त तळं पण येत आहेत ऑनेस्टली, त्यामुळे असं पण होते की खूप जास्त डायरेक्ट बायोडेटिंग मलाच पाठवावं लागेल. सो मुलींच्या अपेक्षा काय की म्हणजे ठीक आहे की, आणि आजकाल म्हणजे पालकांना पण सांगतो काय की तुमच्या समजा मुलासाठी मुलगीसाठी स्थळ बघत असाल, म्हणजे मी काय लग्न वगैरे जुळवून देणारा माणूस नाही आहे, असं व्हायला नको की आयला काय लग्न लागलाय. पण मुलाकडून किंवा मुलीकडून अपेक्षा करताना खूप मिनिमलिस्टिक अपेक्षा झाला. कारण बघा ना, मुलगा शिकल्यानंतर जॉब पकडल्यानंतर तो जॉब चांगला आहे की नाही ते चांगल्या जॉबवर राहणं, त्यानंतर घर बांधल्यानंतर जमीन घेणं किती अवघड झाले आजकाल. सो म्हणजे मी तर म्हणेन की मुलींनी असलं पाहिजे की मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिलाय ना हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मुलगा निर्व्यसनी आहे ना हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मुलाच्या आई बाबांनी मिळून ठेवले 50-60 लाखाची प्रॉपर्टी आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. ऑनेस्टली सांगतोय, मुलगा तुमची काळजी घेणारा असावा, तुमच्या अडीअडचणीत तुमच्या आई वडिलांच्या मागे थांबणारा असावा. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि मुलांनी पण बघताना मुलगी ही काय की नाही जॉब करणारे अजिबात नको, घरातले काम बघणारे असायला पाहिजे, असं काय फालतूपणा करू नका. कारण असा मुलगा बना किंवा असा नवरा बना की आपल्या बायकोच्या शिक्षणाच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. काही काळ अशा गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या रियालिटी की मुलगी लग्न झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा करून PSI किंवा DYSP झालेली आहे. सो असे बना. सासू सासरे बनायचं आहे तर मुलगी म्हणजे सून प्रिपरेशन करते ना तर आई म्हणजे सासूनं घरातली कामं स्वतः केली पाहिजे. आणि काय की घरातली कामं करणं म्हणजे काही लय जास्त मोठी गोष्ट नाही आहे. लग्नाच्या आधी सुद्धा आई करत असत्या, त्यानंतर तर थोडा वेळ करण्यात काही हरकत नाही आहे. पण काय की लग्न होऊन सिलेक्ट झाल्यानंतर मुलीनं आपल्या सासू सासऱ्यांना विसरू नये, ही पण तीच तिची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही म्हणे. कारण आभाळात उडताना किंवा आभाळात वावरताना आपल्याला किंवा आपली जमिनीशी असणारी नाळ आपल्याला विसरायची नाही आहे. किती सुद्धा उंच भरारी घेतली तरी आपले पाय जमिनीवर ठेवायचे आहेत. एवढंच बोलेन मी आणि माझे 2 शब्द संपले.